नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्व भावी शिक्षकांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर महा-TET जी 23 नोव्हेंबर 2025ला होणार आहे, त्याच्यासाठी आपण आता तयारी करत आहोत. आणि आता या आजच्या सेशनमध्ये मी काय करणार आहे, तर तुम्हाला बालमानसशास्त्राचे जे 30 प्रश्न विचारले जातात त्याच स्वरूपाचे प्रश्न आज मी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात त्याची आपण उजळणी करणार आहोत आणि अशाच स्वरूपाचे तुम्हाला ॲक्च्युअल पेपरमध्ये प्रश्न पाहायला मिळतील. लास्ट जो मी व्हिडिओ अपलोड केला होता, तर बालमानसशास्त्र संबंधित शॉर्ट नोट्स, त्या व्हिडिओला तुम्ही जो काही भरभरून प्रतिसाद दिला, त्यामुळे मी आता असे ठरवले आहे की तुम्हाला बालमानसशास्त्राच्या नोट्सची जास्त प्रोव्हाइड करायच्याच, पण त्याचबरोबर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तर त्या पद्धतीने मी काय करेन, तुम्हाला स्टडी मटेरियल प्रोव्हाइड करत जाईन. आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण स्पर्धा परीक्षेशी संबंधित सर्व काही माहिती अगदी फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे अगदी जे ग्रामीण भागातील किंवा जे तुमची मित्रमैत्रिणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यापर्यंत नक्की या व्हिडिओची लिंक पाठवा. आपण स्टेट बोर्ड रिव्हिजन त्याचे पण लेक्चर घेत आहोत. पहा, 6वी आणि 7वी भूगोलचं स्टेट बोर्ड झालेलं आहे. याच्यानंतर तुम्हाला तुमची परीक्षा होईपर्यंत 10वीपर्यंत इतिहासचे आणि भूगोलचे पूर्ण स्टेट बोर्डची उजळणी करून घेण्याची मी जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळे ते व्हिडिओ तुम्हाला लवकरच अपलोड झालेले पाहायला मिळतील. तर चालू करूया आपण. पहिला प्रश्न आहे, पहा, तर शिकण्याच्या प्रक्रियेत अभिप्रेरणा म्हणजे काय? आता याचे पर्याय दिलेले आहेत, पहा. तर पहिला पर्याय आहे शिकविण्याची पद्धत, दुसरा आहे शिकण्याची प्रेरणा देणारी अंतर्गत शक्ती, तिसरा आहे शिक्षकाचे नियोजन आणि चौथा आहे विद्यार्थ्यांची क्षमता. तर प्रश्न पुन्हा एकदा वाचू. शिकण्याच्या प्रक्रियेत अभिप्रेरणा, ज्याला मोटिवेशन म्हटलं जातं, म्हणजे काय? तर याचं अचूक उत्तर आहे, पहा, शिकण्याची प्रेरणा देणारी अंतर्गत शक्ती. पुढचा प्रश्न आहे 2 नंबरचा. संज्ञानात्मक विकास सिद्धांत म्हणजेच कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेअरी कोणी मांडली? स्किनर, पियाजे, थॉर्नडाईक की ब्रूक? आता ही थेअरी कोणी मांडलेली आहे? तर ही पियाजे यांनी मांडलेली आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न पहा. पियाजेच्या मते 7 ते 11 वर्षातील मुलांचा विकास टप्पा कोणता? सेन्सरी मोटर, पूर्वसंवेदनात्मक, ठोस संज्ञानात्मक, ज्याला कॉन्क्रीट ऑपरेशनल असंही म्हटलं जातं, आणि डी आहे औपचारिक संज्ञानात्मक. तर याचं अचूक उत्तर आहे, पहा, समायरा.